सर्वांना जय भीम। हे जे शिबिर आहे हे आपण 29 जुलैपासून ठेवलेले आहे आणि हे ऑक्टोबर महिन्याच्या 26 तारखेपर्यंत 3 महिने राहणार आहे। शिबिराचा कालावधी पूर्णपणे फ्री आहे आणि ह्या शिबिरामध्ये कोणी 2 दिवस ज्यांना जसं भेटेल फ्लेक्झिबल वाटेल त्या दिवसाला आपण येऊ शकता। महिला असो पुरुष असो, उपासक उपासिका किंवा जी कॉलेजची मुलं आहेत त्यांना जसं सुट्टी भेटेल ते तेव्हा येऊ शकतात, आपलं नोंदणी करू शकतात। 2 दिवस, 5 दिवस, 1 हफ्ता, महिना, 3 महिने, ॲज यू विश, डिपेंड अपॉन युअर चॉईस। तर याचा लाभ अवश्य घ्यावा एवढंच म्हणते। शिबिर फ्री आहे आणि नंबर जर नोट डाऊन घ्या करून, जर तुम्हाला या शिबिरामध्ये दाखल व्हायचं असेल तर नंबर आहे 9322456178 किंवा 9833172008। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम। सर्व महामानवांना अभिवादन, मैत्रीपूर्ण जय भीम। माझं नाव अजित दत्तात्रय भालेराव, मी पुण्यावरून आलेलो आहे। आज महानाग शाक्यमुनी महानाग विद्यासन सेमिनरी जी कर्जत येथे कोविंदवडे तालुक्यामध्ये खरवंडी गावामध्ये होत आहे, त्या सेमिनारीमध्ये मी एक प्रशिक्षक म्हणून आलेलो आहे आणि या प्रशिक्षणाचा आज माझा 12वा दिवस आहे। 29 वर्षापासून आषाढ पौर्णिमेपासून आम्ही इथे उपस्थित आहोत, सर्व उपासक प्रशिक्षणार्थी। इथे भदंत विमल कीर्ती यांच्या हस्ते आम्हाला एक उत्तमरित्या उपासक किंवा धम्मप्रचारक प्रसारक कसा असावा याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ध्यान साधना शिकवली जाते आहे, ज्यामध्ये पहाटे 5:30 वाजल्यापासून आमची ध्यान साधना होते। त्याच्यामध्ये आम्हाला आनापानसती, आपल्या मनावर कसा संयम असावा, श्वासावर कसा संयम असावा याच्यावरती ध्यान शिकवलं जातं। त्यानंतर चंक्रमण ते एक ध्यानाचा प्रकार आहे, तो शिकवला जातो। त्यानंतर आम्हाला मैत्री भावना, मंगल मैत्री कशी करावी ती ध्यानाच्या माध्यमातून शिकवली जाते आणि नंतर आमचा अभ्यास वर्ग चालू होतो, तो कमीत कमी 3 ते 4 तास असतो आणि त्याच्यावरती केवळ न केवळ धम्म आणि एक उत्तम नागरिक बौद्ध धर्मीय कसा घडावा याचं प्रशिक्षण दिलं जातं। त्यासाठी सुरुवातीचा तुमचा पाया कसा भक्कम असावा, तो उपासक बौद्धांचं प्रचार आणि प्रसार करताना बौद्धिकरित्या किती सक्षम असावा यासाठी आम्हाला प्रशिक्षण केलं जातं। त्यासाठी अनेक ग्रंथांचा त्यांनी तिथे आधार घेतलेला आहे आणि तो बौद्धिक ज्ञान पाहून आम्हाला स्वतः भारावून गेलो आहे की आम्हाला असं वाटतं की आत्ताही आम्ही इथे सेमिनरीमध्ये येऊन परिपूर्ण होणार आहोत आणि हा बौद्ध धर्माचा अभ्यास आम्ही अविरतपणे 3 महिन्याचा कालावधी आहे। बऱ्याच उपासिका आणि उपासक आहेत तिथे। आम्ही तो प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त आत्मसात करायचा आणि त्याप्रमाणेच प्रशिक्षित धम्मप्रचारक प्रसारक होऊन आम्ही निघण्याचा संकल्प करत आहोत। एवढेच मी आज बोलू इच्छितो। जय भीम। सर्वांना माझा सविनय जय भीम। माझे नाव प्रियदर्शन गुलाबराव सुके, मी नागपूर येथून आलेलो आहे। मी 2 वर्षापासून उल्वे मुंबईला इथे 28 जुलैला आलेलो आहे। 28 जुलैपासून बंतेजींच्या सहवासात राहून बौद्ध धम्माची दीक्षा तर आपण घेतली, पण बौद्ध धम्म मुळात आपण आत्मसात केलेला नाही हे यांच्यापासून मला शिकण्यात आलेले आहे की बौद्ध फक्त म्हणून चालत नाही, तर बौद्ध आपल्याला धम्म तो आत्मसात कसा करावा लागतो आणि बौद्ध आपण कसे होऊ शकतो हे बंतेजींपासून मला रोज शिकायला मिळत आहे। त्यामुळे आपण फक्त बौद्ध म्हणून चालणार नाही, तर बौद्ध धम्माचं आचरण कसे करावे, तसं दर रविवारी उपवास करून आणि अष्टांगिक मार्ग बुद्धाने दिलेल्या अष्टांगिक मार्गाचे पालन करून आपण बौद्ध होऊ शकतो। नुसतं बौद्ध होऊन चालणार नाही, तर आपल्याला एक संघ होऊन एक अशा जसे आम्ही या सेमिनरीमध्ये कर्जत येथे आलेलो आहे, तर या सेमिनरी आपल्या उभ्या झालेल्या पाहिजे आणि त्या सेमिनरीमधून बौद्ध शिक्षण आत्मसात बुद्ध भिक्षू तयार झाले पाहिजे आणि ते बौद्ध शिक्षण आपल्याला आत्मसात केले पाहिजे, असे आम्ही या सेमिनरीमधून शिकण्यात येते। आता 10-12 दिवसाच्या काळामध्ये बरंच काही शिकलेलो आहे आणि बरेच काही शिकण्यासारखे आहे। तर आम्ही जवळपास 3 महिने इथे राहणार असून 3 महिने आम्ही बौद्ध धर्माचे पालन आणि आचरण कसे करावे हे आमचे भदंत विमल कीर्ती गुणेसरी यांच्याकडून शिकण्यात येईल। धन्यवाद। थँक्यू। सर्वांना माझा पुन्हा जय भीम। सर्व महापुरुषांना मी
वंदन करते आणि या ठिकाणी उपस्थित सर्व उपासकगण उपासिकागण यांना माझा सप्रेम जय भीम. मी नंदाताई नाईक, पंचशील नगर नागपूर या ठिकाणून आलेली आहे. मी या ठिकाणी या वर्षावास पौर्णिमेला आम्ही पोहोचलो 3 महिला. त्याचप्रमाणे या ठिकाणातील जो परिसर आहे तो नैसर्गिक परिसर आहे. इथले जे भिक्षू संघ आहेत, विमल कीर्ती भिक्षू संघ भिक्खू जे आहेत ते या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतात. आम्ही दरवर्षी उपवासात धरायचे उपवासात वर्षवासामध्ये. परंतु ज्या गोष्टी आम्हाला इथे शिकायला मिळत आहेत त्या गोष्टी आम्ही आजपर्यंत कुठेच शिकलो नाहीत. बुद्ध म्हणून मिरवत आहोत, परंतु बुद्धाचं खरोखर कशा प्रकारे पालन करतो हे आम्हाला इथे येऊन शिकलो. माणूस म्हणून माणसाशी कसं जगावं हे मी इथे शिकले. इथे कुशल अकुशल ही परिभाषा समजली जी आजपर्यंत आम्ही समाजात वावरत आहोत, परंतु आम्हाला हे एवढं डीपमध्ये जाऊन कुठल्याच भिक्षू संघाने समजावून सांगितलेलं नाही आहे. तर हे प्रशिक्षण या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे सकाळची मेडिटेशन होत आहे, आनापानसती, संक्रमण होत आहे. त्याचप्रमाणे मंगलमैत्रीचा कार्यक्रम होतो आणि नंतर आमचा 9 वाजेपासनं तर 1 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण शिबिर असते. या शिबिरामध्ये सर्व प्रकारची अनेक माहिती दिली जाते, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं की माझा समाज हा कसा घडावा, हा कसा असायला पाहिजे, बुद्ध म्हणून हा कसा असायला पाहिजे. हे बाबासाहेबाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न खरोखर मला आज इथे येऊन माझं स्वप्न पूर्ण होत आहे. आणि मी इथे प्रशिक्षण घेऊन या प्रशिक्षणापासून इतर लोकांपर्यंत जाऊन हे सांगावं की बाबा रे, आपण आजपर्यंत कुठे चुकत आलेले आहोत. आपले जे नावं आहेत या नावावरून कशा जाती ओळखल्या जातात, आपल्याला कशा प्रकारचे आडनावं मिळालेले आहेत आणि त्या आडनावामध्ये आम्ही बुद्ध धर्म स्वीकारून तर खूप वर्ष झालीत, परंतु खरोखर आम्ही बुद्ध झालो का आम्हाला खालच्या याच्याने पाहिलं जातं, का महार म्हणून पाहिलं जातं. तर यामध्ये आमचाच दोष आहे, कारण की आम्ही बुद्धाला बाबासाहेबांना पूर्णपणे स्वीकारलेलं नाही आहे. यात आमची चूक आहे आणि ती चूक आम्ही आता दुरुस्त करायला पाहिजे. स्वतःचे आडनाव बदलवायला पाहिजे, बुद्धाचा मार्ग स्वीकारायला पाहिजे, बुद्ध झालो पाहिजे. आणि म्हणून मला या महानाग शाक्यमुनी विजासन पूज्य भदंत विमल कीर्ती यांच्या सहवासात राहून फार चांगलं वाटते, आनंदित वाटते. माझ्यासोबत आणखी इतर महिलाही आहेत. मी सर्वांचे धन्यवाद देते. यातले सगळे लोक खूप चांगले आहेत आणि सर्वांना सांगते की सर्वांनी दरवर्षी या ठिकाणी येऊन भेट द्यावी आणि जे मला लाभलं ते तुम्हीसुद्धा स्वीकारावं. जोपर्यंत आपण स्वीकारत नाही त्या मार्गाला जाणार नाही, तर आपल्याला सत्य ओळखता येणार नाही. म्हणून मला इतर सर्व लोकांना सांगायचं आहे की बंधूंनो, तुम्हीसुद्धा इथे या आणि आपल्या पूज्य भदंत विमल कीर्ती गुणश्री आहेत यांच्या सहवासात राहा, भंतेजींच्या सहवासात राहा आणि इथून काहीतरी शिका. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम. मी मालिनी कोविद रत्न, महानाग शाक्यमुनी विद्यासन भारतातील पहिली बुद्धिस्ट सेमिनरी संस्थापक आहेत. पूज्य भदंत विमल कीर्ती गुणश्री आज येथे वर्षवास निमित्ताने 3 महिने जो काळ आहे तो हा वर्षवास भदंत विमल कीर्ती येथे घेत आहेत. अनेक लोकांनी इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, बरेचशी लोक आलेली आहेत. परंतु इथे काही जे तरुण मंडळी आलेली आहेत ही निश्चितच चांगल्या पद्धतीने बुद्ध धम्म हा इथून घेऊन जातील. कारण बुद्धिझममध्ये फक्तच बुद्ध धम्म, लोकांना असं वाटतं की फक्त बुद्ध धम्म बाबासाहेब याच्या प्रती काहीच नाही आहे, परंतु या धम्मामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाचा जो आहे तो उलगडा होत असतो.
इथे सायकोलॉजी, फिलॉसॉफी, सायन्स, पॉलिटिकल सायन्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इवन जी भौगोलिक संकल्पना आहे, ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ह्या पाली याच्यातून गेलेल्या आहेत. त्यामुळं हे जेव्हा तुम्ही बुद्धिझम स्वीकारतात त्यावेळेस माहीत पडतं. भदंत विमलकीर्ती गुणेसरी यांचं जर म्हणलं तर आपल्याला पॉलिटिकल सायन्स कसं आहे, बाबासाहेब काय आहेत, बुद्धिझम कुठल्या अँगलने स्वीकारायचा, बाबासाहेबांचा व्ह्यू काय होता, ह्या धर्तीवरती भंतेंचा खूप अट्टहास आहे की सगळ्यांनी ते जाणलं पाहिजे. आणि जे दीक्षा, नामांतर हे केलं पाहिजे. हे जर केलं तर आपल्याला सहज आपल्याला भारत हा बौद्धमय करता येईल. ही संकल्पना भंतेंची मला खूप आवडते आणि म्हणून मी भंतेंच्या या संघामध्ये मी धम्मकथिक म्हणून काम करत आहे. आणि मी इतर तरुण वर्गाला जरूर सांगेल की आपण जरूर आपल्या ज्या कुठल्या विषयामध्ये असाल त्या आपण तज्ज्ञ व्हाल. जर आपण इथे आला, तुम्ही मास्टरी कराल, जरी तुम्ही म्हणजे कुठल्याही सब्जेक्टमध्ये असाल, ज्याला तुम्ही MBA म्हणतात, तर धर्मगुरू कोण आहे हे सांगता येणार नाही, पण MBAचे सारखे जे सब्जेक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला बुद्धिझममध्ये भेटतात. ज्याला आपण म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लीडरशिप, क्वालिटीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा ही इथूनच भेटते. हे आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. मी आव्हान करते आपल्या सगळ्या तरुण पिढीला की त्यांनी या वर्षवासाचा लाभ घ्यावा, एवढीच इच्छा बाळगते. नमो बुद्धाय, जय भीम. मला संधी दिल्याबद्दल दोंदे सर तुमचे धन्यवाद. नमो बुद्धाय, जय भीम. मी स्मिता खैरनार, कर्जतलाच राहते, पण कर्जतला राहूनसुद्धा एवढ्याजवळ धम्म माझ्या आहे हे मला इथे वर्षावास प्रशिक्षणाला मी आले तेव्हा मला समजलं. आणि बंतेजींनी एक खंत बोलून दाखवली परवा, ती माझ्या मनाला खूप लागली की कर्जत तालुक्यातले जेवढे विहार आहेत तेवढ्या सगळ्या विहारांना त्यांनी भेटी दिल्या आहेत, तिथल्या लोकांशी संपर्क साधलेला आहे, परंतु हवा तसा प्रतिसाद लोकांनी दिलेला नाही. आणि हा माझासुद्धा इथल्या 40 वर्षाचा अनुभव आहे की चांगलं लोकांना पटत नाही आणि चांगलं ते घेत नाहीत. या ठिकाणी आपल्याला धम्म, बाबासाहेबांनी जो दिलेला धम्म आहे तो नवयान आहे म्हणून हे एक नवीनच ऐकायला मिळतं. तेव्हा खूप मनाला वाईट वाटतं की लोक हे असं का करतात, कळत असून ते त्यांना का समजत नाही. जेव्हा भंतेजींकडून धम्माबद्दल ऐकलं त्यावेळेला धम्म फक्त 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग ह्याच्यावरच अवलंबून आहे. आणि त्या गोष्टी समजून घेतल्या तर आपल्याला धम्म हा चांगल्या प्रकारे कळेल आणि एक आदर्श बुद्ध म्हणून आपण वावरणार आहोत. बौद्ध काय असतो, आपल्या आचरणातून दिसलं पाहिजे. पटीपत्ती, परियत्ती, चांगले चांगले हुशार सर्व लोक तज्ज्ञ आहेत, ते करतात, शिकलेले आहेत, पालीचा अभ्यासक आहेत, पालीचा अभ्यास करतायत, त्यांना पटीपत्ती परियत्ती येते, परंतु पटीवेदनामध्ये मात्र सगळे कमी आहेत. प्रत्यक्ष अनुभव कोणी घेत नाही आणि फक्त बोलत असतात. कर्जतकरांच्या निमित्ताने मी एवढं सांगू शकते की एवढ्याजवळ धम्म आहे तर तुम्ही या सेमिनरीमध्ये या आणि खरा धम्म काय आहे तो शिका आणि त्याप्रमाणे आपल्या वागण्यामध्ये बदल करा. हे माझं कर्जतकरांना आव्हान असेल आणि त्यांनी यावं यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे. याच्यापुढे योग्य दिशा मलासुद्धा मिळाली की नेमकं लोकांना काय सांगायचं किंवा काय बोलायचं, त्यांना कोणत्या भाषेत समजेल, हा प्रयत्न मी पण बरेच दिवस करते. परंतु मला आता इथे योग्य मार्ग मिळाला, योग्य दिशा मिळाली की लोकांना समजून सांगायचं कसं, ह्या गोष्टी कळल्या आणि त्यामुळे मी सुद्धा त्या परीने खूप सारा प्रयत्न करणार आहे. आजपर्यंत करत होतेच, आता याच्यापुढे आणखी जोमाने करेल. मला हे ठिकाण लाभलं आणि मी या ठिकाणी 3 महिने राहण्याचा संकल्प केला. माझ्या कुटुंबियांनी सुद्धा मला इथे येण्याबद्दल पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांचेसुद्धा खूप खूप आभार की त्यांच्यामुळेच मी हे धम्मकार्य चांगल्या प्रकारे करू शकते. आणि माझ्या मुलांमध्ये सुद्धा ह्या धम्माची आवड आहे, परंतु आता शेवटी मुलं नोकरी करतात त्याच्यामुळे त्यांना तेवढा वेळ देता येत नाही. पण त्या परीने सुद्धा माझ्या नातवंडांना शिकवण्याचा मी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करते आणि ते तेवढ्याच आदर्श पद्धतीने वागत असतात. त्यामुळे माझं कुटुंब सुधारलं तर इतरसुद्धा कुटुंब मी सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहीन. सर्वांना जय भीम. सर्वांना सविनय जय भीम. मी मेहरा गायकवाड, नवी मुंबई खारघर येथून आले आहे आणि वर्षावासात अनेक ठिकाणी प्रोग्राम घेतले जातात, तसंच समजून आम्ही इकडे आलो होतो. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण इकडे येतो तर या महानाग साक्यमुनी विद्यासन या जी भारतातील पहिली बुद्धिस्ट सेमिनरी आहे आणि ह्याचे जे संस्थापक आहेत पूज्य भदंत विमलकीर्ती गुणश्री
भंतेंचं वैशिष्ट्य म्हणजे ही अगदी आगळीवेगळी सेमिनरी वाटली, कारण इथे अगदी अद्ययावत बुद्धिझमची सर्व प्रकारची पुस्तकं तुम्हाला मिळतील. अतिशय अद्ययावत लायब्ररी इथे उपलब्ध आहे आणि बुद्धिझमचा जो अभ्यास भंतेंनी केलेला आहे तो निश्चितच इतर सर्व भंतेंपेक्षा खूप वेगळा वाटला आणि त्यांचा व्ह्यू जो आहे बुद्धिझमबद्दल तो खूप विस्तारित आहे, खूप ब्रॉड आहे असं वाटला. कारण ते वेगवेगळ्या ॲस्पेक्टमधून बुद्धिझमचा विचार करतात भंते आणि त्यांना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा बौद्ध धर्म जो आज बौद्ध आचरण करत आहेत भारतात तो किती वेगळा आहे आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा बुद्धिझम किती वेगळा होता याचा एक नवीन व्ह्यू आपल्याला मिळतो. आणि निश्चितच तो भंतेंचा जो व्ह्यू आहे तो आज समाजात राबवणं अत्यावश्यक आहे. आज जी परिस्थिती आहे म्हणजे बौद्ध धर्माच्या बाबतीत भारत देशातली ती सुधारण्यासाठी हा एकमेव मार्ग आम्हाला सापडला आहे असे वाटले भंतेंच्या शिकवणीवरून. आणि निश्चितच भंतेंनी जो आराखडा तयार केला आहे की कसा बौद्ध उपासक आचरणशील आपण बनवू शकतो आणि आदर्श बौद्ध समाज कसा घडवू शकतो यासाठी निश्चितच भंतेंचं मार्गदर्शन खूपच मोलाचं आहे. आणि ज्याचा अवलंब जर करू शकलो आपण तर आपण आदर्श बौद्ध समाज निर्मिती भारतात करू शकू याबद्दल अजिबातच म्हणजे दुमत नाही आहे. आणि प्रत्येक तरुणाने जास्त करून जो स्वतःला बुद्धिस्ट म्हणवतो अशा प्रत्येक तरुणाने ह्या भंतेंच्या मार्गदर्शनाखाली येऊन योग्य बौद्ध धर्माचं आचरण शिकणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा बौद्ध नागरिक आपण भारतात सुरू. विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. तसेच आमचे कल्याण मित्र भदंत विमलकीर्ती गुणश्री यांना देखील वंदन. आज आपण येथे महानाग शाक्यमणी विद्यासन भारतातील पहिली बुद्धिस्ट सेमिनरी जिला म्हटलं जातं त्या ठिकाणी वर्षावासानिमित्त सगळे प्रशिक्षणासाठी जमलेलो आहोत. भंते असं प्रशिक्षण अनेक वर्षापासून घेत आहेत. दिवाळीची शिबिरं होतात, अशी प्रशिक्षणं होतात आणि ह्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पण प्रशिक्षण घेतलेलं आहे. आज यावेळेस प्रथमच प्रत्यक्ष सेमिनरीमध्ये म्हणजे मुक्कामी राहून प्रशिक्षण सुरू आहे इथे. तशी इथे अद्यापही म्हणजे कॅपॅसिटी खूप कमी असताना यावर्षी ते धाडस केलेलं आहे की इथेच प्रशिक्षण घ्यायचं. तर या प्रशिक्षणामध्ये आपणा सगळ्यांनी आत्तापर्यंत सांगितलं पण की या प्रशिक्षणाचं विशेष असं आहे की बाबासाहेबांनी ज्या संकल्पनेतून किंवा बाबासाहेबांनी ज्या मानसिकतेतून या भारतातील सगळ्या अभ्यासातून बौद्ध धम्माचं जे आपल्याला दिला होता बौद्ध धम्म की ज्यातून माणसाचा कसा उत्कर्ष होऊ शकतो, माणसाला माणूस म्हणून इथे कसं प्रतिष्ठा मिळू शकते, स्थान मिळू शकतं, यासाठी जो बौद्ध धम्म दिलेला आहे त्याचा आणि बाबासाहेबांना जो प्रत्यक्ष आदर्श समाज निर्माण करायचा आहे त्यासाठी इथे बाबासाहेबांच्या व्ह्यूने प्रत्यक्ष बौद्ध धम्माचं बारकाव्याने म्हणजे प्रशिक्षण दिलं जातं किंवा सगळं ज्ञान दिलं जातं. आणि भंतेंचं आत्ताच एका ताईंनी सांगितले की इथे चांगली अद्ययावत लायब्ररी पण आहे आणि भंते प्रत्येक मुद्दा वेगवेगळ्या पुस्तकातनं कसं आलेलं आहे त्याचं विश्लेषण करून सांगतात आणि त्यानुसार हे खरी गोष्ट आहे की आज सगळ्याच लोकांना आवश्यक आहे पण जास्तीत जास्त तरुण मुलांनी ते जाणून घेतलं पाहिजे. कारण तरुण मुलंच पुढे हे काम करणार आहेत आणि हा जो समाज आपल्याला आदर्श समाज घडवायचा आहे बौद्ध धम्माप्रमाणे त्यासाठी तरुण मुलंच जास्त हे काम करू शकतात. आम्ही तर करतच आहोत पण तरुणांनी आलं पाहिजे. आणि हे काम हे शिबिर जे आहे ते 29 जुलैपासून सुरू झालेलं आहे. आश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिने राहणार आहे म्हणजे एकूण 94 दिवस असणार आहे. तर त्या कालावधीमध्ये ज्यांना शक्य आहे 8 दिवस 15 दिवस 1 महिना किंवा उरलेले सगळे दिवस ज्यांना शक्य आहे त्यांनी येऊन इथे या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि प्रत्यक्ष ही इथे काय चालतं, कशा पद्धतीने चालतं, किती योग्य पद्धतीने चालतं, आपल्याला त्याचा काय लाभ होऊ शकतो हे सगळं जाणून घेऊन आपण त्याचा लाभ करून घ्यावा आणि चांगल्या रीतीने बौद्ध घडण्यासाठी इथे येऊन ते खरंच फलद्रूप होतं का याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. जसं बुद्धांनी धम्मवंदनेत म्हणले की स्वाखातो
बरोबर ना, की आपण येऊन प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि मग आपल्याला कळेल. इथे ज्यांचे आतापर्यंत तुम्ही जे अनुभव ऐकलेत त्यावरून तर तुम्हाला तर समजेलच की इतर ठिकाणी या वर्षावासाचे कार्यक्रम किंवा जे शिबिरं आहेत ती कशी होतात आणि प्रत्यक्ष भंतेजींची घेण्याची पद्धत किंवा भंतेजींची प्रत्येकाला समजावून सांगण्याची पद्धत जी आहे ती किती बारकाव्याने आणि किती योग्य पद्धतीने आहे ते आपल्याला समजेल. आणि त्या दृष्टीने आपण जेव्हा बघतो तेव्हा इथे आल्यानंतर खरोखर आपल्याला योग्य असं आणि योग्य मार्गदर्शन मिळणार याची खात्रीच पटते. तर मी पुन्हा सांगेल की बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जी आदर्श समाज आहे तो घडण्यासाठी इथे खूप चांगल्या रीतीने मदत होणार आहे. शिबिर फ्री ठेवलेलं आहे. शिबिर पूर्णतः फ्री ठेवलेलं आहे. आपण इथे येऊन त्याचा लाभ घेऊ शकता अशी मी विनंती करेल. जय भीम.